नमस्कार मित्रांनो, मी अलंकार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण जाणार आहोत आपला चौथा धाम बद्रीनाथ धाम. तर मित्रांनो, मी आता आहे कर्णप्रयाग मध्ये आणि समोरच बघू शकता माझ्या खूप सुंदर असा नजारा. सकाळच्या वेळेस 6 आणि खालती बघा नदी वाहत आहे. ही नदी आहे अलकनंदा आणि हीच नदी जी बद्रीनाथ वरून येत आहे. तर आपण चला सुरू करूया हा ब्लॉग आणि जाऊया आपल्या लास्ट धाम बद्रीनाथ धाम. चला आपण आपल्या प्रवासाला सुरू करूया आणि भेटूया बद्रीनाथ धाम कडे जाताना. तर मित्रांनो, आता मी चहा प्यायला बसलो खालती इथं आणि समोर गाडी लागली आपली. बघा. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही थांबलो आहोत इथं जेवण बनवायला. बद्रीनाथ रोड आहे हा, विष्णू धाम टेम्पल जो इकडे आहे वरती. या रोडचा नाव आहे विष्णू धाम आणि इथं आम्ही थांबलो आहोत कारण जेवण बनवायचं इथं. तर खूप सुंदर असा आम्हाला हा पाठ भेटला, सावली आहे तिथं. तर बघा या इथं जेवण बनवूया. पूर्ण घाट हा पूर्ण उतरत आलो आहोत. आता इथून आपल्याला चढायचं आहे. त्याच्या खालचा कम्प्लीट बेस पॉइंट आहे, तिथून आपल्याला उतरून परत चढायचं आहे. तर त्याच्या इथं येऊन थांबलो आणि आपण जेवायला सुरुवात करूया. आणि वरती बघा इथून मंदिर दिसतोय, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथं मी जेवण बनवत आहोत. हा ओके, चला तर मित्रांनो, आता आम्ही जेवण बनवतो. चला आपण जेवूया. मस्त व्ह्यू आहे इथं, सुंदर दिसतात पहाड मोठे मोठे. चला आता जेवण बनवूया. वाजले 10 आणि आम्ही आताच जेवण बनवतो कारण पुढे घाट लागतील, मग नाही टाइम भेटणार. तर सुरुवात करूया. मुंबईहून निघालो आम्ही 4, मनात डोळ्यात स्वप्न अपार अलंकार. स्टेअरिंग वर रस्ता झाला सोपा, श्रुती म्हणे हरी ओम, भक्तीचा झरा ओघळता. दीपेश कॅमेऱ्यात कैद करी क्षण, प्रियेश गातो भजन वाडे आनंद गुणावून. तर हॅलो मित्रांनो, तिथून आम्ही जागा चेंज केली. इथं जेवण बनवायला थांबलो होता कारण तिथं थोडीशी रिक्स वाटत होती कारण वरती डगर होता, तो चांगला होता वाटत म्हणून आम्ही तिथून इकडं आलो या साईडला. इथं भरपूर जण बसली, तिथं पण बसली जेवायला लोक आणि पुढं पण आहेत. तर बघा इथे थोडी ठीकठाक वाटते. इथं बसूया. आता इथं बसलो आहोत आणि खाली बघा नदी बघा काय वाहते नदी, एकदम भरपूर पूल, खूप पाणी आहे आणि पूल पण आहे भरपूर आणि वरती असा पहाड आहे आणि आम्ही इथं बसलो जेवायला. तर आता जेवत आहोत आम्ही. रेडी झालेला आहे आमचं जेवण. तर रेडी आहे आमचा खायचा जेवण. तर पत्रवलीमध्ये बघतो आणि खायला घेतो. अशा प्रकारे आम्ही बनवला आहे मस्त फोडणीचा भात आणि त्याच्यासोबत केचप. तर चला खाऊन घेऊया. तर मित्रांनो, जेवण रेडी आहे आमचा. जेवायला बसलो आहोत. खालती बघा नदी वाहते आणि एक हात बसली आणि इकडं जेवण झालंय आमचं इथं आणि मस्त आता व्ह्यू एन्जॉय करत आम्ही जेवतो. मस्त शेजवान तळलेला भात आणि त्याच्यासोबत असावाला नजारा. तर चला पटकन जेवण घेतो आणि बद्रीनाथला जातो. इथून बद्रीनाथ 35 किलोमीटर आहे, 1 तासाचा रस्ता आहे, पटकन होईल. भेटतो तुम्हाला आता बद्रीनाथला. तर मित्रांनो, आम्ही आता बद्रीनाथला पोहोचलो आहोत. आता खूप थंड पण आहे, ऊन पण लागत आहे आणि थंडी पण लागत आहे. सगळीकडे पहाड बघा. हा तर बघा, हा नाही हा बघा, हा टोक हो ना, खतरनाक. आणि इथं वेदर ते मला तर आवडला पण खूप छान प्रकारे आम्ही इथं पोहोचलो आहोत. चला मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिराकडे. इकडे तो जायला रस्ता आहे मंदिराकडे आणि हा एक कुंड आहे पाण्याचा, लेक टाईप. इथं अजून चालू आहेत काम. थंड पण वाटतंय आणि गरम पण वाटतंय, दोन्ही एक साथ फिलिंग येतात. पटकन गरम वाफ येते, पटकन थंड वाफ येते. खिचडीच झाली खिचडी. चला जाऊया मंदिराकडे. तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो बद्रीनाथ मंदिर, चौथा धाम. हा बघा. जय बद्री विशाल लुटिया, जय जयनाच्या कुशीतून आला बद्रीनाथाचा पवित्र बोलावा. पहाटेचा तो गारवारा, डोंगर दऱ्या भक्तीचा नजारा. अलकनंदेच्या पवित्र काठी दिसे नारायण भक्तांसाठी. हात जोडून नमन करू, मनातील इच्छा अर्पण करू. बद्रीनाथाच्या चरणी येता सारे दुःख विसरून जाऊ. जय जय बद्री विशाल, आम्हा भक्तांचा तूच आधार. तुझ्या नामाचा गजर झाला, भरला प्रेमाचा दरबार. आपल्याला
देवचं दर्शन झालेलं आहे. इथूनच आपण जाऊया मंदिराकडं, पण इकडूनची तुम्हाला एकदा बघा व्ह्यू दाखवतो. तर बद्रीनाथ महाराज की जय. तर मित्रांनो आम्ही घेतले आहेत प्रसाद, जे चढावा आहे हा. तुला कसं वाटतंय? मला तर एकदम मस्त वाटतं. चौथा दमचा कम्प्लीट होणार म्हणून खूपच भारी वाटतं. आता एक्साइटमेंट पण आहे जायची. चला मग जाऊया. चला. ती बघा किती आहे इकडे, फुल गर्दी आहे जायला इथून. तर मित्रांनो आता बद्रीनाथ जाऊ. भरपूर आम्हाला वाटलं गर्दी नसेल एवढी, पण भरपूर गर्दी आहे. लाईन तर ती बघा, भरपूर लांबून लाईन आहे. ती बघा लाईन, किती लाईन लागली ती. अशी 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 अशी. हा ही मंदिराकडे गेली. कोण कोण मला वाटतंय. तर ही बघा अलकनंदा नदी वाहत आहे. तर आम्ही चाललो होतो लाईनीला. लाईन कुठून आहे आता आम्ही असे जाऊन तिकडून येणार आहोत. लाईन कुठं आहे ते पण नाही माहिती. समोरचे पहाड बघा, पहाडच बघतोय आज. 10 दिवस झाले. 5-6 किलोमीटर आहे बोलते. 5-6 किलोमीटर. मित्रांनो विषय असा आहे, तर लाईन आहे 5 किलोमीटर मागे. आता ही जी लोक आता इथं उभे आहेत, आता वाजले 1:30. ही सकाळी 6 वाजता लाईन मध्ये लागले आहेत, तेव्हा जाऊन इथं पोहोचले आहेत. मंदिर अजून पण इकडे आहे. आणि तर मित्रांनो आता आम्ही स्वतः 2 किलोमीटर चालू आलो मागून. लाईन 5 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आणि आता आम्ही या लाईन मध्ये मागे चाललो होतो, पण टकलो चालू परत आलो करून. या लाईन मध्ये एवढा मागे जायला लागतोय. त्या लाईन मध्ये कधी आणि आता वाजले 1:30. 2ला बंद होणार आहे, संध्याकाळी open होईल. म्हणून आम्ही परत आलो. चला जाऊया आपण. गर्दी बघा, फुल खूप गर्दी आहे इथे. दर्शन झालेलं आहे आमचा खूप छान प्रकारे. आणि हे बघा मंदिर. नारायण तू दयाळ, नारायण तू दीन दयाळ. तुझ्या दर्शनासाठी आलो, दे आम्हाला तुझा आशीर्वाद. यो तेरा बोय. मुंबईहून निघालो आम्ही 4. मनात डोळ्यात स्वप्न अपार अलंकार. स्टेअरिंग वर रस्ता झाला सोपा. श्रुती म्हणे हरी ओम, भक्तीचा झरा ओघळता. दीपेश कॅमेऱ्यात कैद करी क्षण. प्रियेश गातो भजन वाडे आनंद गुणाहून. घाट पर्वत नदी आणि धुके. आता जायचं आहे, पण इथं फुल गर्दी झाली आहे. आणि मंदिरात पण आलो आहोत आम्ही. चला पटापट. भरपूर पब्लिक आहे, फुल. आमचं दर्शन झाला पटकन. आणि खूप छान पद्धतीने दर्शन केलं. तर बघा किती गर्दी आहे. तर मित्रांनो हा आहे कुंड गरम पाण्याचा. तर लोक गरम पाण्यात आंघोळ करतात. खूप नितलकाचं पाणी. तर कुंडामध्ये थोडासा स्नान करतो आम्ही. देवा नमः शिवाय, नमः शिवाय. ओम बद्री केदार. ओम 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 नमः शिवाय. विष्णू नारायण नमो नमः. तर ही आहे अलकनंदा नदी. आणि हा बघा, चला आपण पण थोडासा पाया पडू देवीच्या आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत सगळी जण नदीच्या जवळ. चले पुढे ना मग. नदी जवळ आम्ही आलो आहोत. हे अलकनंदा देवी आम्ही आलो आहोत. तर चला या नदीत आपण थोडासा. मित्रांनो पाणी एवढं थंड होताना, पाण्यात उतरल्यावर डायरेक्ट पाय सून पडायचे. एवढं थंड पाणी आहे. तरी आम्ही उतरलो थोडंसं. काही लोक तर आंघोळ करत होती कपडे काढून. कसे करत होती. ग्रेट आहे ती, ग्रेट आहे. तरी आम्ही थोडंसं उतरलो. आणि आता पीएच करत पाण्यात उतरत आहे. चॅलेंज घेतलं पीएचनी. 1 मिनिट व्हिडिओ, 1 मिनिट करणार. 1 मिनिट पीएच, 1 मिनिट. तर बेकार गणपती, बेकार गणपती. डायरेक्ट मुंबई येतात पाहायला. आपल्या इकडूनच्या त्या रविवार, शुक्रवार, शनिवार मार्केट लागतात. त्यापासून ते बद्रीनाथच्या मार्केट पर्यंत गेला पाहिजे कानातले. इथं पण कानातले घेतले. हे बघा घेतले, लगेच बोलतं घालतो. तर घाल मग. चल आमची झुमक्यांची शॉपिंग झाली आहे बद्रीनाथ मधून. आणि छान 1 नंबर भारी. तर मंदिर इकडे आहे. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे झालंय आमचा. आता आम्ही इथून निघालो आहोत. आता वाजले 4. आणि वातावरण बघा एकदम ढगाळ झालेलं आहे. तर पूर्ण वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. खूप सारा पाऊस आलाय असं वाटतंय मला. वातावरणात समजून येते डायरेक्ट. खालती भरपूर पाणी आहे. तर चला जाऊया आपण. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. हा होता आपला लास्ट धाम 4 धाम
मधला. त्याच सोबत अलविदा मित्रांनो, आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.